नमस्कार। लोकसभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे। आता लोकसभेनंतर विधानसभेची धामधूम सुरू झाली आहे। अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटलांना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमधूनच त्यांनी रुपाली पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचं दिसत आहे। रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत। दरम्यान सुषमा अंधारेंनी रुपाली पाटील यांच्यासाठी केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे। सुषमा अंधारेंनी त्यांच्या या पोस्टमध्ये निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क तसंच निडरता, रोखठोक आणि नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकात मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता म्हणून रुपाली पाटील यांचं वर्णन केलं आहे। या पोस्टमध्ये त्यांनी रुपाली पाटील यांना अजून किती दिवस उपेक्षित राहणार असं विचारलं आहे। रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार असंही त्यांनी विचारलं आहे। निर्णय घेण्याची ही योग्य वेळ असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे। अजित पवार गटात रुपाली पाटील यांची मुस्कटदाबी होत आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे। सुषमा अंधारे यांच्या या पोस्टमुळे आता रुपाली पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे। तर ठाकरे गटाचे दरवाजे रुपाली पाटलांसाठी खुले असल्याचं दिसत आहे। आता यावर रुपाली पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।